MST-CET 2026 विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS-CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल टायटल पाहिलं आहे की MST-CETची जर कॅप राऊंड कॉलेज अलाउड जर झालं तुम्हाला, तर काय करायचं किंवा नाही झालं तर काय करायचं, ह्या 2 गोष्टीवर आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काय करायचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे. ठीक आहे. आणि तुमचे पर्सेंटेज कमेंट करा. आणि आता आज मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो 29 तारखेला, त्यावेळेस अजून कॅप राऊंड स्टार्ट आहे. जर तुम्ही कॅप राऊंड फॉर्म भरला नसेल तर 30 तारीख लास्ट मुदत आहे. कॅप राऊंडची डेट वाढणार नाही. ठीक आहे. 30 तारखेपर्यंत तुम्ही कॅप राऊंड 1चा फॉर्म भरून टाका. ठीक आहे. आणि काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आपला WhatsApp ग्रुपची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, MST-CET कॅप राऊंड जो रिझल्ट आहे, तो 1चा रिझल्ट जो आहे, समजा आता पहा कॉलेज मिळाले किंवा कॉलेज नाही मिळाले, आता पुढे काय करायचे? जर कॉलेज मिळाले तर त्यांच्यासाठी आधी सांगतो, नाही मिळाले त्यांच्यासाठी, आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी हे ऐका, जेणेकरून पुढची प्रोसेस तुम्हाला काय काय करायची असते ती त्या ठिकाणी समजून जाईल. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कॉलेज मिळाले असेल तर आता फ्रीज करायची की बेटरमेंट घ्यावी? आता हेच बऱ्याच जणांचा प्रश्न होतो, बऱ्याच पालकांचा देखील प्रश्न असतो. फ्रीज म्हणजे काय हे नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. फ्रीज म्हणजे आणि बेटरमेंट म्हणजे याचा फरक आधी समजून घ्या. फ्रीज म्हणजे जर कॉलेज तुम्हाला ते आवडतं असेल तर ते तुम्हाला फिक्स करायचं आहे. त्या कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. ॲडमिशन काय करायचं आहे? कन्फर्म करायचं आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीज करायचं असतं. जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं नाही किंवा मग तुम्हाला वाटतं आम्हाला अजून याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळेल, बेटर कॉलेज मिळेल, तर बेटरमेंट असते. ह्या 2 गोष्टी लक्षात घेतल्या. ह्या स्लाईडवर देखील तेच लिहिलेलं पहा. फ्रीज म्हणजे काय? मिळालेले कॉलेज ब्रांच पसंत असेल तर फ्रीज ऑप्शन निवडा. आणि जर पुढील राऊंडसाठी तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर बेटरमेंट ऑप्शन निवडा. आता बेटरमेंटसाठी तुम्हाला ₹1000 फी आहे, हे सगळ्यांना माहितीच असेल. ठीक आहे. ते ₹1000 फी भरून तुम्ही ते बेटरमेंट निवडू शकता. बेटरमेंट म्हणजे काय? आता बेटरमेंट म्हणजे काय? मिळालेलं कॉलेज ब्रांचपेक्षा चांगला पर्याय हवा असेल तर बेटरमेंट निवडा. पुढील कॅप राऊंडमध्ये चांगली सीट मिळवण्याची संधी. ठीक आहे. म्हणजे त्यालाच बेटरमेंट म्हणतात. हेच मी सांगितलं आत्ता. आता का कॉलेज मिळाले नसेल तर? आता कॉलेज मिळालेच नाही तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. काय अडचण नाही. अजून तुमच्याकडे 3 राऊंड आहेत. 3 राऊंड आहेत तुमच्या हातात. ठीक आहे. मग आता काय करायचं तुम्ही? तर पहा, तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये एक पुन्हा संधी मिळेल. ठीक आहे. तिसऱ्यामध्ये पण मिळेल, चौथ्यामध्ये पण. आता दुसऱ्यामध्येच लागलं पाहिजे. हा तुम्हाला आता काय होतं, पहिल्या राऊंडला 75% जागा भरतात. ठीक आहे. 75% पहिल्या राऊंडला भरल्या. दुसऱ्या राऊंडला एक 20 समजा 20% भरतात. 20 किंवा 25% धरा, आणि तिसऱ्या राऊंडला 5-10% अशा उरतात. ठीक आहे. थोडे उरतात. आणि तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला जास्त वेळ जागा राहत नाही. त्यामुळे 2 राऊंडपर्यंतच तुम्हाला कॉलेज लागलं पाहिजे. पहिल्याच राऊंडला जास्त करून लागलं पाहिजे. पण जर गेलाच दुसऱ्या राऊंडपर्यंत किंवा बेटरमेंटसाठी तर काय नो प्रॉब्लेम, तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आता कॅप राऊंड 2साठी प्रेफरन्स लिस्ट योग्य पद्धतीनं भरा. इथंच बरेच जण चुकतात. जी कॉलेज लिस्ट बनवतात त्यांना ते प्रेफरन्सच लावता येत नाही. कॉलेज कोड माहीत नसतात, काहीच माहीत नसतं. जातात नुसते कॉलेज टाकून येतात आणि झालं आमचं कॅप राऊंड भरला. तसं करू नका. पहा, कॅप राऊंड 2मध्ये काय काय करायचं? पहा, आता तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट पुन्हा तपासायचं. पहा, योग्य कॉलेज कोड निवडा. कॉलेज कोड योग्य निवडा. कॉलेज कोड म्हणजे काय? तर तो 4 अंकी जो कोड असतो, समजा 6362 असा कोड आहे. याने एक कॉलेजचं नाव सर्च होईल किंवा 6006 COEPचं नाव येईल. अशा पद्धतीने हे कॉलेज कोड असतात. ठीक आहे. त्यासाठी हे कॉलेज कोड खूप महत्त्वाचे असतात. कॉलेज कोड योग्य ते तपासायचा असतो. आवडीनुसार प्रेफरन्स भरा. आता बरेच जण तुम्हाला सांगतील, इथलं कॉलेज चांगलं आहे, तू इथलं घे. बरेच सल्ले द्यायला येतील हे कॉलेज. पण तसं करू नका. तुमची जी आवड आहे तेच कॉलेज तुम्हाला फिक्स करायचं आहे. ठीक आहे. तेच टॉपला टाकायचं. त्यानंतर आहे उपलब्ध पर्यायांचा योग्य विचार करा. आता पर्याय असतील वेगवेगळे तर त्यांचा विचार करायचा तुम्हाला. जसं की ऑप्शन्स ते त्या ठिकाणी 3-4 अजून राऊंड आहेत. त्याच्यानुसार तुम्ही योग्य विचार करा. ठीक आहे. राऊंड 2साठी महत्त्वाची गोष्ट आहे, कॉलेज जी प्रेफरन्स लिस्ट असते ती विचारपूर्वक भरायची. ही पहिली गोष्ट झाली महत्त्वाची. आणि दुसरी, योग्य कॉलेज ब्रांच. ज्यांना बेटरमेंट आहे त्यांच्यासाठी देखील हे नियम लागू होतात. ठीक आहे. ज्यांनी बेटरमेंट केली आहे. आणि दुसरी जी आहे योग्य कॉलेज ब्रांच. म्हणजे कॉलेज पण चांगलं पाहिजे आणि त्याच्यात ब्रांच पण चांगली पाहिजे. नाहीतर ब्रांचही खराब आणि कॉलेजही खराब. त्यामुळे चांगली सीट मिळण्याची शक्यता वाढते. ठीक आहे. हे देखील खूप इम्पॉर्टंट लाईन आहे. आता पहा, बरेच विद्यार्थी काय करतात, कोणत्या चुका करतात आणि कोणत्या टाळायच्या हे लक्षात घ्या.
बरेच विद्यार्थी ह्या चुका करतात. चुकीचा कॉलेज कोड भरू नका. प्रेफरन्स लिस्ट घाईत करू नका. घाईत भरू नका. हां, ठीक आहे. बरेच जण सल्ले द्यायला येतील. मग तुम्ही ती घाई-घाई भरता आणि ती चुकून जातं. कॉलेज कोड चुकून जातं. सगळं खालती-वरती करून टाकता आणि जे सगळा नाश होऊन जातो कॉलेज लिस्टचा. त्यामुळे आवड नसलेल्या कॉलेजवरती ठेवू नका. ठीक आहे. ज्या कॉलेजची आवड नाही, जसं तुम्हाला आता एकदम लो कॉलेज आहे, टियर 3चं कॉलेज आहे आणि ते जर तुम्ही टॉपला टाकलं तर नंबर सहज लागेल, पण काही उपयोग नाही. तुम्हाला पस्तावा येईल नंतर. बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेला आहे. नंतर मग आमच्याकडे बरेच विद्यार्थी सेकंड राउंडला आले, ज्यांचा फर्स्ट राउंडला नंबर नाही लागला. मग आम्ही फ्री काउन्सिलिंग देत असतो. मग आमच्या फ्री काउन्सिलिंगमध्ये त्यांना थोडीफार माहिती मिळाली, कसं काय असतं. मग त्यामध्ये आमचे व्हिडिओ पाहिले त्यांनी आणि त्याचबरोबर आपली कॉलेज लिस्ट असते, शॉर्ट हँड कॉलेज लिस्ट. ती शॉर्ट हँडसाठी असते. ती कॉलेज लिस्ट आम्ही त्यांना प्रेफरन्स म्हणून दिली. तर त्या कॉलेज लिस्टने त्यांचा 100% खूप फायदा झालेला आहे. त्याच्यात कोर्स स्कोर सगळं मिळलं आणि त्यांचा चांगल्या कॉलेजला आज नंबर लागलेला आहे. जर तुम्हाला लिस्ट बनवता येत नसेल, तर आपण कॉलेज लिस्ट देत असतो. तर ती कॉलेज लिस्ट शॉर्ट हँड लिस्ट देतो, जेणेकरून तुम्हाला मदत होते. त्यासाठी आत्ताच मेसेज करायचा आहे व फ्री काउन्सिलिंग देखील देतो. मागच्या वेळेसप्रमाणे ह्यावेळेस देखील फ्री काउन्सिलिंग आहे. फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत करतो. ग्रुपला देखील ॲड केलं जाईल फ्री काउन्सिलिंगचं. ठीक आहे. कॉलेज लिस्ट आणि फ्री काउन्सिलिंग ग्रुप आहे. त्या ठिकाणी स्क्रीनवर नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. त्याला मला मेसेज करा. फ्री काउन्सिलिंग ग्रुप किंवा कॉलेज लिस्ट. ठीक आहे. हा नंबर आहे WhatsAppचा. याला मला मेसेज करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळं काही ते मिळून जाईल. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.